60 डेज 60 लेक्चर चॅलेंजचं आज आपलं चौथं लेक्चर आहे। या अगोदर आपण 3 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी बेसिक पासून अगदी शून्यापासून कशा पद्धतीने आपण इंग्लिश ग्रामर शिकू शकतो हे सर्वच्या सर्व आपण त्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे। जर तुम्ही याच्या अगोदरचे 3 लेक्चर बघितले नसतील तर अगोदर बघून घ्या, कारण आज आपण बघणार आहे टेन्स आणि टेन्सचा असेल आज ऍडव्हान्स भाग। ऑलरेडी आपण बेसिक टेन्सेस जे असतात ते व्यवस्थित अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकलेले आहेत। आजचं जे लेक्चर असेल बेसिकली हे ऍडव्हान्स टेन्स वरती असेल। म्हणून ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की सर मला ऑलरेडी टेन्सेस येतात पण मला ऍडव्हान्स टेन्स मध्ये माझ्या मिस्टेक्स होतात किंवा ऍडव्हान्स टेन्स मध्ये माझ्या चुका होतात, हे लेक्चर स्पेशली त्यांच्यासाठी आहे। आणि वरतून हे लेक्चर त्यांच्यासाठी पण आहे जे स्वतःला झिरो समजतात आणि म्हणतात की सर आणखी इंग्लिश मध्ये जो टेन्स असतो कुठल्या लेवलवरती क्वेश्चन येऊ शकतो बरं, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचं लेक्चर उपयुक्त आहे। आजचं लेक्चर सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला माहित असेल नेहमी तुम्हाला प्रश्न विचारत राहतो, तर आज मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला। पहिलाच प्रश्न काय आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स मीन्स वी हॅव 4 ऑप्शन्स, जस्ट यू हॅव टू चूज एनी वन। मीन्स तुम्हाला वाटते की सर ए फर्स्ट आहे तर ऑप्शन मध्ये ए लिहा, ऑप्शन बी करेक्ट असेल बी लिहा, सी करेक्ट असेल सी लिहा, किंवा वाटते की नाही सर डी वाक्य करेक्ट आहे, also you can put your comment in comment box. So what do you think, which one is correct? सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित आणि केअरफुली आन्सर मला द्यायचा आहे। बघू आपण समजून घेऊ। आता आपल्या समोर हे 4 वाक्य आहेत। जर तुम्ही या 4 पैकी जे 4 वाक्य आहेत त्यातलं जर एक जे चुकीचं वाक्य आहे ते बाजूला करेक्ट वाक्य वेगळं असं काही करू शकले तर असं म्हणू शकतो की जी ऍडव्हान्स लेवल आहे बेसिकली ते तुम्हाला थोडीफार माहित आहे असं म्हणू शकतो आपण। चला आपल्या समोर जे ऑप्शन्स आहेत, आता खूप सारे विद्यार्थ्याला काय वाटते याच्यामध्ये की सर सेंटेन्स मध्ये जेव्हा डज येतो तेव्हा आपण हेल्प्स V5 लावतो, किंवा काही विद्यार्थ्याला असं वाटते की जेव्हा सेंटेन्स मध्ये शी येतो काही विद्यार्थ्याला वाटते असं, किंवा डू येतो तेव्हा आपण V1 लावतो। काही विद्यार्थ्याला हे करेक्ट वाटते, बट या 4 मधून फक्त आणि फक्त एकच वाक्य करेक्ट आहे। ओके, काही विद्यार्थ्याला असं वाटतंय की हेल्प हा V2 आहे आणि डीड आल्यामुळे V2 करेक्ट आहे। काही विद्यार्थ्याला असं वाटतंय की डीड आहे म्हणून V2 वाला वाक्य करेक्ट। काही विद्यार्थ्याला वाटतं इथं डू आहे म्हणजे V1 वाला करेक्ट। काही स्टुडंटला असं वाटतं की डज आला म्हणजे V5 वाला करेक्ट, बट यू आर रॉंग इफ यू थिंक लाईक दिस। आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे फर्स्ट रिझन। याच्या मागचं रिझन आणि याच्या मागचं जे सेंटेन्स आहे तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहात। फक्त एवढंच नाही, हे तर सुरुवात झाली फक्त ऍडव्हान्स लेक्चरची, ऍडव्हान्स टेन्सेसची। म्हणून मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेल की सुरुवातीचे जे काही 3 लेक्चर्स आहेत हे सर्वांनी प्रॉपर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी अगोदरचे 3 लेक्चर बघून घ्या, मी वारंवार सांगत आहे तुम्हाला। ओके, हे तुम्हाला बघायचे आहेत। चला मग आता एक काम करूया आपण याच्यामध्ये वाक्य तर समजलं, पण सर्वांना आता आपण टीचिंगला स्टार्ट करणार आहे। बट बिफोर दॅट ज्या विद्यार्थ्याला अजून पण माहित नाही की फ्री मध्ये टेस्ट कशी द्यायची, फ्री मध्ये PDF कशी मिळणार, फ्री मध्ये व्हिडिओ लेक्चर कसं मिळणार, अगोदर त्याबद्दल डिस्कशन करूया। बघा काय करायचं, तुम्ही गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन तुमच्या प्ले स्टोअर वरून, ऍप स्टोअर वरून किंवा विंडोज वरून तुम्ही डाउनलोड करून घ्या। कुठलं, गायत्री अकॅडमी। तुम्हाला हा वाला लोगो दिसेल जी वाला, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, कारण तिथे तुम्हाला फ्री मध्ये काय काय मिळेल एकदा बघून घेऊ। हा पेड वाला कंटेंट कसा घ्यायचा ते पण सांगेल, पहिले फ्री मध्ये समजून घ्या, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला क्लास जॉईन करायचा नसतो आणि गरज पण नसते। ओके, परत बघा काय करायचं, गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्याबरोबर पेड कोर्सवर क्लिक करा। आहे ना, तुम्हाला पेड नाही करायचं तरी सुद्धा पेड कोर्सवर क्लिक करा ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर। मग डाउनलोड केल्यानंतर पेड कोर्सवर क्लिक केल्यानंतर हा वाला कोर्स दिसेल ज्याचं नाव आहे बेसिक टू ऍडव्हान्स इंग्लिश, हा वाला कोर्स दिसेल, याच्यावर क्लिक करा। आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर बाजूलाच एक ऑप्शन आहे कंटेंट, दिसत आहे का सर्वांना? काय ऑप्शन दिसत आहे? कंटेंट। एकच मिनिट द्या मला, या कंटेंटवर क्लिक करा, जेणेकरून काय होणार तुम्हाला डायरेक्टली हे पेज ओपन होणार आहे कंटेंट मध्ये। म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला स्पेलिंग बनवणे, बेसिक टू ऍडव्हान्स, MPSC, TCS, IBPS सर्व आहे, इंग्लिश स्पीकिंग टोटल याच्यामध्ये। पण तुम्ही काय करायचं, तुम्ही फक्त आणि फक्त इथं क्लिक करायचं बेसिक टू ऍडव्हान्स। आतापर्यंत किती लेक्चर्स आहेत? 4 लेक्चर्स आहेत। डेली तुम्हाला एक आता इथं इन्क्लूड होत जाणार आहे। हे जे लेक्चर झालेले आहेत या लेक्चरमध्ये तुम्हाला जे पहिलं लेक्चर दिसते इथं बघा, इथं तुम्ही इथून व्हिडिओ बघू शकता फ्री ऑफ कॉस्ट। इथून तुम्ही ते PDF घेऊ शकता जी PDF आहे त्या लेक्चरची, आणि इथून तुम्ही त्याच्यावर टेस्ट पण देऊ शकता। म्हणजे तुम्ही पहिलं लेक्चर तुम्हाला किती समजलं, खरोखर तुम्ही पहिलं लेक्चर केलं की नाही केलं हे स्वतःला चेक करू शकता। दुसरं बघा, सेकंड लेक्चरवर जायचं, बघायचं, त्याची PDF बघून घ्यायची विथ आन्सर्स आणि शेवटी त्याची टेस्ट सुद्धा द्यायची।
म्हणजे तुम्ही समजू शकता की त्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुमची प्रॅक्टिस किती होणार आहे. असं कितपर्यंत असेल, जवळपास पहिले जे सुरुवातीचे डेमो लेक्चर्स आहेत म्हणजे असतील ते 5, 6 जे काही असतील तोपर्यंत तुम्हाला पूर्णतः फ्री आहे, हे बघून घ्यायचं. ज्या विद्यार्थ्याला वाटतं की सर मला पेड पैसे भरून जॉईन करायचं आहे, मग त्यांच्यासाठी मी इथं मार्केटिंग करणार नाही, कारण माझं काम आहे शिकवणे. ते ॲट द एंड जर वेळ मिळाला तर सांगेल, अदरवाईज तुम्ही डायरेक्टली कॉल करा, कारण आपल्याला फ्री कसं द्यायचं विद्यार्थ्याला त्याबद्दल आपण डिस्कशन केलं. चला पुढे जाऊया. आता काय करायचं आपल्याला, आजचं जे लेक्चर आहे टेन्स, ॲडव्हान्स टेन्स, त्याची सुरुवात करणार आहोत. आणि खूप सारे विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स टेन्समध्येच इश्यू येतो, पण हा इश्यू आजपासून येणार नाही, बिकॉज मी तुम्हाला 0 पासून टेन्स शिकवणं चालू केलेलं आहे. ऑलरेडी टेन्सचे 2 लेक्चर झालेले आहेत, एक बेसिकचं झालेलं आहे, असे 3 लेक्चर झालेले आहेत, हे 4थं लेक्चर आहे. सो ॲडव्हान्स टेन्स असते काय, ॲडव्हान्स टेन्स म्हणजेच काय, याच्यामध्ये अगोदर सिंपलवाला टेन्स तुम्हाला माहित असेल. सिंपल टेन्स असतो, त्याच्यामध्ये 3 टेन्स असतात. प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, 3 टेन्स असतात. 3 म्हणजे सिंपल टेन्स म्हणजे एक असतो का, नाही. सिंपल टेन्स 3 असतात. एक त्याचा प्रेझेंट वाला सिंपल असतो, एक त्याचा पास्ट वाला सिंपल असतो आणि एक त्याचा फ्युचर वाला सिंपल असतो. तर असे 3 टेन्स असतात की ज्यांना तुम्ही काय म्हणता, सिंपल म्हणता. सिंपल आहे, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, कंटिन्यू टेन्स मध्ये असं काही नसते. असं काही म्हणजे तुमचं असं काही म्हणजे काही समजलं नाही सर आम्हाला, वेट करा. काय असते, हे जे सिंपल टेन्स असतात ना, हे एवढे सिंपल नसतात, हे कठीण असतात. आणि त्या कठीणला आपण सोपं करणार आहे. बघा सिंपल टेन्स मध्ये काय असते माहिती आहे का, स्टेट ऑफ बिंग असते. बघा सिंपल टेन्स मध्ये स्टेट ऑफ बिंग असते, जी विद्यार्थ्याला माहित नाही. सिंपल टेन्स मध्ये स्टेट ऑफ पोझिशन असते, जे स्टुडंटला माहित नाही. सिंपल टेन्स मध्ये स्टेट ऑफ ऍक्शन असते, आणि हेच विद्यार्थ्याला माहित आहे. तुम्हाला एक सांगू का, तुमच्यामधून 90%, 90% विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट माहित असते, स्टेट ऑफ ऍक्शन. ऍक्शन होणे म्हणजे टेन्स, तसं नाही. जिथे ऍक्शन होत नाही तो सुद्धा टेन्स असतो. मग मला हे सांगायचं आहे की आय ड्राईव्ह, ड्राईव्ह काय आहे, एक ऍक्शन आहे, म्हणून याला स्टेट ऑफ ऍक्शन म्हणतात. मग इथं ड्राईव्ह लिहा, ड्राईव्ह लिहा, सेव्ह लिहा, फॉलो लिहा, गो लिहा, कम लिहा, म्हणजे तुम्ही जे तुमच्या ऍक्शन दाखवता यालाच म्हणतात स्टेट ऑफ ऍक्शन. आणि ह्या स्टेट ऑफ ऍक्शन तुमच्यामधून 90% विद्यार्थ्याला माहित आहेत, पण 90% विद्यार्थ्याला हे माहित नाही. स्टेट ऑफ बिंग, स्टेट ऑफ पोझिशन नाही माहित. फक्त 10% असा करवडा की ज्यांना माहित असतो आणि त्यांना ॲडव्हान्स टेन्स त्यांचा पॉवरफुल कन्सेप्ट बनून जातो. मला काय म्हणायचं आहे, आपल्याला असं वाटतं की हा काय आहे, इथं एकदा समजून घ्या. आता आय कोण आहे, सब्जेक्ट. ड्राईव्ह कोण आहे, V1. आणि हा इट कोण आहे, ऑब्जेक्ट. मग आपल्याला असं वाटते की सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, पण तसं नाही. ऑब्व्हियसली हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग आय हॅव अ कार कोण आहे बरं, याला स्टेट ऑफ पोझिशन म्हणतात. का म्हणतात ते पण समजून घेऊ. आय एम अ टीचर कोण आहे बरं, स्टेट ऑफ बिंग. आता याला स्टेट ऑफ बिंग का बरं म्हणतात ते सुद्धा बघू आपण. पहिले बघून घ्या. स्टेट ऑफ ऍक्शन म्हणजे जिथं ऍक्शन होतात, जिथं आपण करणे बोलतो, जिथं फक्त काय बोलावं लागतं आपल्याला, काहीतरी करणे. तुम्ही करण्याच्या बाबतीत बोलता, हे करणे, ते करणे, येणे, जाणे, म्हणणे, उठणे, आणि हे सर्वात जास्त विद्यार्थ्याला माहित आहे, बाकीचं माहित नाही, म्हणून तुमचे मार्क जातात. चला समजलं आता आम्हाला, कुठलीही ऍक्शन होत असेल आणि फॉर्म्युला जर असा असेल, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स. पुढे चला, स्टेट ऑफ पोझिशन काय असते. स्टेट ऑफ पोझिशन म्हणजे जिथं तुम्ही मालकी दाखवता, मालकी. माझ्याकडे काहीतरी आहे, मला काहीतरी आहे, माझ्या जवळ काहीतरी आहे, म्हणजे तुम्ही मालकी दाखवण्याचं काम करता. म्हणजे हा आय कोण आहे तुमचा, सब्जेक्ट. हॅव कोण आहे तुमचा. आता खूप सारे विद्यार्थी म्हणतील सर हॅव हा तोवाला हॅव आहे का, हॅव ॲज वाला. नाही, तेच मी तुम्हाला इथं शिकवणार आहे. हा इथं V1चं काम करतो, आणि कसं काय करतो हे सुद्धा सांगतो थोड्या वेळात. ओके. आणि अकार कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. फॉर्म्युला सेम आहे बघा, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, पण हे ऍक्शन होती, ही पोझिशन आहे. पोझिशन म्हणजे माझ्या मालकीचं काय आहे, आय हॅव अ कार. माझ्या जवळ काय आहे, माझ्या जवळ कार आहे, मालकी दाखवली कारवरती. पुढे चला, म्हणून स्टेट ऑफ पोझिशन मध्ये कधीही मालकी दाखवत असतो. इकडे चला पुढे. स्टेट ऑफ बिंग मध्ये काय असते बरं, स्टेट ऑफ बिंग मध्ये बनणे, असणे, होणे. म्हणतो ना मी लेट होईल, मी अगोदर सांगून ठेवतो मी लेट होईल, आय विल बी लेट. ओके, आय विल बी लेट. सो इट इज कॉल्ड यू नो व्हॉट, स्टेट ऑफ बिंग. हा, मी एक टीचर आहे, मी कोण आहे म्हणजे कोण आहे, काय आहे, कसा आहे, कोठे आहे, बनणे, होणे, असणे, याला म्हटलं जाते स्टेट ऑफ बिंग. जसं की आय एम अ टीचर, मी कोण आहे, मी एक टीचर आहे. आणि इथं आय कोण आहे तुमचा, सब्जेक्ट आहे. एम कोण आहे तुमचा, V1 आहे. आणि टीचर कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. तिघांचाही फॉर्म्युला सारखा आहे, पण प्रॉब्लेम काय आहे की याला स्टेट ऑफ बिंग म्हणतात, याला स्टेट ऑफ पोझिशन म्हणतात, आणि याला स्टेट ऑफ ऍक्शन म्हणतात. हे तुमच्यामधून खूप साऱ्या कमी विद्यार्थ्याला माहित आहे, आणि तेच आपण डिटेलमध्ये अगोदर शिकू, आणि नंतर याचा आणखी ऍडव्हान्स काय पार्ट आहे तो सुद्धा बघू. चला विदाउट एनी डिले स्टार्ट करू आपण. आता हे तुम्हाला शिकायचं आहे. हे शिकण्या अगोदर हा फॉर्मॅट बघून घ्या.
काय म्हणायचं मला, स्टेट ऑफ ऍक्शन कसे असतात, असंख्य. मी मराठीत लिहितो इन्फिनाइट, इंग्लिशमध्ये त्याला इन्फिनाइट म्हणतात, असंख्य. मग मला काय म्हणायचं आहे, सेव्ह म्हणजे प्ले, बाथ, इट, गो, कम, सेव्ह, लो, फ्लो, लो, अर्न, सेंड, स्प्लेंड, स्लॅप, पिंच, बाइंड, कंप्लेन, कॅप्चर, शॉक, शाईन, इम्प्रेस, ज्या तुम्ही ऍक्शन करता. मी शिकवण्याचे ऍक्शन करतो तर शिकवणे एक ऍक्शन आहे. ज्याही तुम्ही ऍक्शन करता, तुम्ही काय करता, शिकता, टीच शिकवता, लर्न शिकता, सेव्ह वाचवतो, कट कापतो, गिव देतो, ड्रिंक पितो. हे किती आहेत मापू शकता का तुम्ही, नाही. हे असंख्य आहेत, तुम्ही मोजू शकत नाही. म्हणजे स्टेट ऑफ ऍक्शन खूप मोठा भाग आहे, खूप मोठा, पण तो खूप सोपा आहे. खूप मोठा भाग आहे बट खूप सोपा आहे. द रिझन इज आपल्याला माहित आहे की हा पहिला फॉर्म असतो ज्याला काही लागत नाही, हा दुसरा फॉर्म असतो ज्याला ईडी लागते, ईएन लागते, असं ईडी लागते, टी लागते किंवा कधी कधी काही लागत नाही. हा तिसरा फॉर्म असतो ईडी ईएन किंवा टी किंवा कधी कधी काही लागत नाही. आणि हा चौथा फॉर्म असतो ज्याच्यामध्ये आयएनजी लागतो, आणि हा पाचवा फॉर्म असतो ज्याच्यामध्ये शेवटी एस लागतो. हे आपल्याला माहित आहे. बट आता काय झालं माहिती आहे का, स्टेट ऑफ ऍक्शन ठीक आहे, पण हे स्टेट ऑफ पोझिशन, हे स्टेट ऑफ बिंग, हे काय, याच्यामध्ये एकच वर्ब असते, संपलं. याच्यामध्ये जसे असंख्य असतात, याच्यात असंख्य असतात का, नाही, ओनली सिंगल वर्ड, बस हे सिंगल, एवढाच भाग असतो, एवढाच भाग असतो, एवढाच भाग असतो, संपलं. म्हणजे स्टेट ऑफ बिंग आणि स्टेट ऑफ पोझिशन मध्ये एवढे शब्द असतात. स्टेट ऑफ ऍक्शन सारखे एवढे मोठे शब्द असतात, खूप सारे क्रियापद नाही. म्हणून हे तुम्हाला इझी दिसेल, पण ते इझी नाही आहे, पण त्याला इझी करून घेऊ आपण. खूप प्रत्येक विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिलं पाहिजे. MRB हा क्रियापदाचा पहिला फॉर्म असतो. वॉज वर हा क्रियापदाचा दुसरा फॉर्म असतो. बिन हा क्रियापदाचा तिसरा फॉर्म. बिंग हा क्रियापदाचा चौथा फॉर्म. आणि इज हा क्रियापदाचा पाचवा फॉर्म. सेम पोझिशनचं तसं आहे. हॅव क्रियापदाचा पहिला फॉर्म, हॅड दुसरा फॉर्म, हॅड तिसरा फॉर्म, हॅव्हिंग चौथा फॉर्म आणि हॅज पाचवा फॉर्म. आता आपलं काम काय आहे, मी परत एकदा सांगतो. हे जे तुम्हाला दिसत आहे एम इज आर, वॉज वर, हे ते नाही आहेत की जे तुम्ही काय केलं, जे टू हॅव, टू डू तुम्ही शिकले ना, हेल्पिंग वर्ब, हे ते हेल्पिंग वर्ब नाही आहेत, यांना म्हटलं जाते मेन वर्ब. हे टोटल काय आहे, हा टोटल आहे मेन वर्ब चार्ट. याला मेन वर्ब चार्ट म्हणतो आपण, म्हणजे फॉर्म वाला. आणि हा तो वाला नाही आहे जो हेल्पिंग वाला समजता तुम्ही. ओळखायचं कसं सर्व डिटेलमध्ये शिकवतो, फक्त नजर टाका एकदा. चला मग एक एक शिकवतो तुम्हाला. सुरुवातीला आपण काय शिकूया, स्टेट ऑफ बिंग कसं काम करतो. स्टेट ऑफ बिंगचा यूज केव्हा होतो, स्टेट ऑफ बिंगचा यूज होतो जेव्हा आपल्याला म्हणायचं असते बनणे, असणे, असणे, बाकी मी ओव्हरऑल सांगतो, असणे, होणे, बनणे, त्यासाठी स्टेट ऑफ बिंग. ओळखायचं कसं, जिथं आपण काय म्हणतो, काय आहे, कोण आहे, कुठे आहे, कसा आहे, किती आहे, किती आहे, म्हणजे आणखी हे जे WH वर्ड आहेत यांचे जे आन्सर येतात समजून जायचं आपण स्टेट ऑफ बिंग मध्ये आहोत. कुठे आहोत, स्टेट ऑफ बिंग. मी कोण आहे, टीचर आहे, समजून जायचं स्टेट ऑफ बिंग. ओके, हे काय आहे, हा काय आहे, पेन आहे, स्टेट ऑफ बिंग. जेव्हा तुम्ही WH वर्डने प्रश्न विचारता, मी कुठे आहे, मी क्लासमध्ये आहे, स्टेट ऑफ बिंग. स्टेट ऑफ बिंग कधी मिळते माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा या WH वर्डने तुम्ही प्रश्न विचारता. प्रॉब्लेम काय होतो, आपला प्रॉब्लेम हा होतो की आपल्याला समजतच नाही की हा टेन्स कुठला आहे. का बरं, ॲडव्हान्स टेन्स पुढे, ते ॲडव्हान्स तुम्ही शिकत आजपासून. आपण थोडं थोडं पुढे जाणार आहे. ओके, बघा, हा कोण आहे, इज आहे, हा कोण आहे, इज आहे, बघून घेऊ. ही, शी, अ डॉग, जे आपण किंवा इट पण घ्या, इट, इट, हे सर्व कसे आहेत, एक आहेत. एकवचन जर असेल तर तुम्हाला माहित असेल आपण इज लावतो. वी, यू, दे, डॉग्स तुम्हाला माहित आहे. अनेक वचन जर असेल तर आपण काय करतो, आर लावतो, आपण तर शिकलेलो आहोत. आणि स्वतःसाठी फक्त आपण काय करतो, एम लावतो. बट तुम्ही असं सर हे अगोदर तर शिकलो आपण, नाही, तो एम जर वेगळा होता, हा एम जर वेगळा आहे. ओळखायचं कसं तेही सांगतो. हा डायरेक्टली कोण काय म्हणून काम करतो माहिती आहे का, हा फॉर्म काय म्हणून काम करतो, इथं ई लिहितो, हा मोडतो मी. हे जे तुम्हाला दिलेले आहेत हे काम करतात V1/V5 म्हणून. हेच तुमचे V1 V5 असतात. ओके, जो टेन्स शिकले ना तुम्ही, सिंपल प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट प्लस V1/V5 प्लस ऑब्जेक्ट, हा तो वाला टेन्स आहे. बघा कसं काम करतो. फक्त एवढंच आहे की इथं हे सर्व सब्जेक्ट V1 V5 कुठे लावायचं माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला माहित आहे जे एक वचन असते त्याला V5 लावतो, याला V5 म्हणता ना तुम्ही. हा तुमचा V5 म्हणून काम करतो. हा एम सुद्धा तुमचा V5 म्हणून काम करतो. सॉरी, एम V5 नाही, एम काय म्हणून काम करतो, V1 म्हणून. हे सर्व V1 म्हणून काम करतात, हे एक वचनाने. म्हणजे तुम्ही नोटीस केलं का, जे अनेक वचन होते आणि आय होते त्यांना V1 लागलेला आहे आणि यांना V5 लागलेला आहे. ओके, यांना प्रश्न विचारला की तो आहे, तो काय आहे, कुठे, तो काय आहे. बघा प्रश्न विचारला, तो काय आहे इन द मीटिंग. बघा तो काय आहे, कुठे आहे, कुठे प्रश्न विचारला मी. तो तर आहे पण तो कुठे आहे, इन द मीटिंग. ती तर आहे पण ती कशी आहे, बघा कशाने प्रश्न विचारला.
कसा दिलेला आहे ना, ती कशी आहे तर ती चांगली आहे. कुत्रा, कुत्रा कसा आहे किंवा कुत्रा, अ डॉग इज माय डॉग, नो नो इट इज. इथं डॉग येणार का, डॉग नाही येणार, आपण इटनं प्रश्न विचारूया कारण ऑलरेडी डॉग दिलेला आहे. इट इज ते आहे पण ते काय आहे, माझं कुत्र आहे असं बोलू शकता तुम्ही, माझं कुत्र. पुढे चला. वी, आम्ही तर आहोत पण आम्ही काय आहोत, इन युअर होम किंवा कुठे आहोत. म्हणजे यांनी प्रश्न विचारा ऑटोमॅटिकली तुम्हाला ऑब्जेक्ट मिळतो. आम्ही कुठे आहोत, तुमच्या घरामध्ये. आम्ही कोण आहोत, स्टुडंट. किती आहे सर्व, 20. कुठे आहात, इन द क्लास. म्हणजे कशा आम्ही, ब्राईट आहोत. कोण, कसा, केव्हा, कोठे यांनी प्रश्न विचारले, तुम्हाला स्टेट ऑफ बिंग मिळते. आणि स्टेट ऑफ बिंगला जर आणखी डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर पहिले फॉर्म समजून घ्या. मी परत एकदा सांगतो, अगोदर फॉर्म समजून घ्या. स्टेट ऑफ बिंग म्हणजेच त्याचा फॉर्म्युला जो असतो तो हाच असतो, काय, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑब्जेक्ट. एवढाच का बरं असतो, कारण सब्जेक्ट खरोखर सब्जेक्ट असतो. एम इज आर खरोखर एम इज आर नसते तर V1 V5 असते आणि हा जो ओ दिलेला आहे तो ऑब्जेक्ट असतो. म्हणजे सब्जेक्ट V1 V5 ऑब्जेक्ट असा तो सिंपल प्रेझेंट असतो. पण आपल्याला असं वाटतं एम इज आर आला म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू, तसं नाही. पुढे झालं, पहिला फॉर्म क्रियापदाचा, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म, चौथा फॉर्म आणि पाचवा फॉर्म. विसरू नका आता, हे क्रियापदाचे फॉर्म आहेत. चलायचं आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की प्रॉब्लेम आपल्याला कुठे होतो. बघा, प्रॉब्लेम आपल्याला तेव्हा होतो, शी इज माय सिस्टर आणि शी इज कुकिंग फूड, दोन्ही ठिकाणी इज आहे. बघा, इथं इज आहे, मग शी कोण असतो माहिती आहे सर आम्हाला, शी तर सब्जेक्ट असतो. इथं पण शी सब्जेक्ट असतो. जो एंडिंगला आहे, एंडिंगला कोण आहे इथं, माय सिस्टर. मग कोण आहे माय सिस्टर, दिलेला इथं माय सिस्टर ऑब्जेक्ट आहे कारण तो शेवटचा आहे. इथं पण बघा, इथं कोण आहे ऑब्जेक्ट, इथं ऑब्जेक्ट जो दिलेला आहे आपल्याला तो कोण दिलेला आहे, फूड. फूड कोण आहे, फूड तर ऑब्जेक्ट आहे. हा कुकिंग कोण आहे, कुकिंग V4 आहे. मी लिहून देतो वाटत जो मिसिंग असेल तो मी लिहून देतो तुम्हाला. ओके, चला बघा आता काय म्हणू शकतो आपण इथं, की आम्हाला समजलं की पहिला जो शब्द असतो तो सब्जेक्ट असतो आणि एंडिंगचा जो असतो तो ऑब्जेक्ट असतो. एवढं तर माहिती आहे डिटेलमध्ये, मधातल्या गोष्टी बघा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथंही इज आहे, इथंही इज आहे, पण हा वाला इज कोण आहे, टू बी आहे. जे विद्यार्थी म्हणतात सर मला टू बी समजत नाही, मग तुम्ही जम्प केली, तुम्ही पहिलं लेक्चर बघितलंच नाही, डायरेक्ट ॲडव्हान्स लेक्चर तुम्ही जम्प करत आहात. टू बी काय असं ज्यांना माहित नाही मी फटाफट सांगतो, एम इज आर वॉज वर शॅल बी विल बी, शॅल बी ऑब्लिक विल बी, हे सर्व टू बी असतात. आणि या सर्वांना काय म्हटलं जातं, हेल्पिंग वर्ब. हे सर्व तुमचे काय असतात, हेल्पिंग वर्ब असतात. ओके, तुम्ही म्हणा सर हा टू बी आहे तो V5 आहे म्हणजे मनात काही आलं तर मनाने काही करायचं का, नाही. त्याच्या मागचं खूप मोठं सिक्रेट आहे आणि ट्रिक पण आहे, तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ती कशी बघा. आता मला नाही समजत, माझी इंग्लिश शून्य आहे, मला नाही समजत की हा इज कोण आहे. याला आपण V5 नाव दिलं आणि याला आपण टू बी नाव दिलं, असं का बरं. V5 काय असतो, त्याला शेवटी एस लागतो. जर यांच्या नंतर काही समजा XYZ, जर हे जे शब्द डुप्लिकेट आहेत ना, यांच्या नंतर जर मेनवर्ब आला, बघा इथं मेनवर्ब आला, ओळखू शकता सर्व विद्यार्थी. का आला इथं मेनवर्ब, कसा का ओळखला, आयएनजी म्हणजे इथं वर्ब आलेला आहे, मेनवर्ब. काय म्हणतात त्याला, मेनवर्ब. जर समोर मेनवर्ब आला, मी काय बोलतो लक्षात ठेवा, जर समोर मेनवर्ब आला तर हा मेनवर्ब नसतो, मग काय कोण असतो, हेल्पिंग वर्ब. समजला, हा हेल्पिंग वर्ब का बरं आहे, कारण समोर मेनवर्ब आला. जर समोर मेनवर्ब नाहीच आहे, जर समोर मेनवर्ब नाही आला तर स्वतःच एक मेनवर्ब असतो, असं ओळखतात. मेनवर्बचे किती फॉर्म असतात, 5 फॉर्म असतात, V1 V2 V3 V4 V5 आणि टू बीचे किती असतात, हे 7 असतात. तुम्ही बघू शकता या पद्धतीनं. म्हणून हा जो टेन्स आहे बघा, आता आपण म्हणणार हा जो टेन्स आहे याचं नाव काय, सिंपल प्रेझेंट टेन्स, आणि हा जो टेन्स आहे याचं नाव काय आहे, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. मग मला हे म्हणायचं आहे की असं बघू नका की इथे इज आला आणि इथे इज आला म्हणजे टेन्स एकच असेल, असं असेल का, नाही. आणि ह्याच्यामध्येच 90% विद्यार्थी चुका करतात, जे आपल्याला आजपासून नाही करायची. हे 60 डेज 60 चॅलेंज जे आहेत, 60 तासांचे लेक्चर जे आहेत, 60 लेक्चर्स असतील, हे करून तुम्ही इंग्लिशमध्ये अगदी 0 पासून तर ॲडव्हान्सपर्यंत मास्टर बनणार आहात. ओके, सोबतच ॲडिशनली कोर्सेस पण तुम्हाला देतो आपण, जेणेकरून इंग्लिश वाचणं, लिहिणं, समजणं, बोलणं, उत्तर देणं, रिप्लाय करणं, हे सर्वच्या सर्वमध्ये मास्टर बनणार आहात तुम्ही. चला ठीक आहे, आयोग क्लिअर होत आहे. पुढचा बघा आता. परत मला काय म्हणायचं, परत एक वाक्य घेतलं, जसं हे वाक्य घेतलं प्रेझेंट टेन्समध्ये की सिंपल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्यू. आता मी पास्टवाला वाक्य घेतो जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा आता इथं सिंपल प्रेझेंट येणार का, नाही. इथं काय असेल आता, सिंपल पास्ट आहे. हा कुठला आहे आपला, सिंपल पास्ट. आणि हा कुठला असेल आता आपला, पास्ट पास्ट कंटिन्युअस. बघू, समजून घेऊ आता आपण. बघा, राकेश वॉज माय सिनियर. ओके, राकेश वॉज ड्रायव्हिंग अ कार. मला काही समजत नाही काय, मला एवढं समजतं की पहिला जो शब्द असतो तो सब्जेक्ट असतो, पहिला जो शब्द असतो तो सब्जेक्ट असतो. मी का बरं एवढं शिकवत आहे एकदा समजून घ्या, का आपण एवढं करत आहे, का आपण एवढा टाइम देत आहे. बिकॉज आपल्याला बेसिक तर इथे कधी ॲडव्हान्स चुकून जाते.
ओके, मग आतापर्यंत बेसिक शिकलो आपण 2 टेन्सेसमध्ये, 3 टेन्सेसमध्ये, 3 लेक्चरमध्ये. आता आपलं थोडं ॲडव्हान्समध्ये एंटर केला आपण नाही, इथून आपण ॲडव्हान्स पण क्लिअर करणार आहोत. इथं फक्त जस्ट एंटर केला आपण नाही. पण मी एकच सांगतो तुम्हाला, टेन्स लेक्चर शिकवल्यानंतर मी परत एकदा सांगतो, हे सर्व टेन्स संपल्यानंतर 1984 पासून 2023, 24, 25 पर्यंत जेवढी प्रश्न टेन्सेसवरती आलेले आहेत तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे, जेणेकरून तुम्ही म्हणा की यस सर आता मी टेन्समध्ये मास्टर झालो, कुठल्या टीचरलाही शिकू शकतो, स्टुडंट तर दूरच राहिले. ओके, चला पुढे चला. राकेश सब्जेक्ट, आणि जो शेवटचा शब्द असतो त्याला काय म्हणतात, ऑब्जेक्ट. चला, मला ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट आपल्याला समजलं. सुरुवातीचा सब्जेक्ट, एंडिंगचा ऑब्जेक्ट. पुढे चला, सारखे सारखे काय बघा. इथं काय दिसतो आपल्याला, वॉज, आणि इथं काय दिसतो आपल्याला, वॉज. पण दोन्हीही शब्द वेगळे आहेत. ओळखायचे कसे, आता याच्यामध्ये जर बघितलं तर सब्जेक्ट प्लस हा जो टू बी आहे, तो टू बी काय असं सांगितलं ना मी तुम्हाला, एम इज आर, वॉज वर, शाल बी, विल बी, 7 टू बी असतात. पण आता हा हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब, मी कसं ओळखू, समोर बघायचं. आयएनजी लागला ना, आयएनजी लागला म्हणजे हा मेन वर्ब आहे. समोरचा जर मेन वर्ब असेल तर ऑब्विसली हा तर मेन वर्ब नसेल, मग हा तुमचा हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर्ब प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे हा झाला तुमचा पास्ट कंटिन्यू टेन्स. कोणाचा फॉर्म्युला आहे, पास्ट कंटिन्यूचा. काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला फॉर्म्युले माहित नाही, मग तुम्ही पहिले लेक्चर बघून घ्या, 3 लेक्चर झाले याच्या अगोदर, हे 4थं लेक्चर आहे तुमचं. चला ठीक आहे, पुढे जाऊया. राकेश वॉज माय सिनियर, तर समोर तर मेन वर्ब नाहीच आहे ना, मग स्वतःच मेन वर्ब आहे. आणि मेन वर्बचे किती फॉर्म असतात, V1, V2, V3, V4, V5. हा V2 का बरं, तोच तर चार्ट मी तुम्हाला दिला अगोदर. मी जो तुम्हाला चार्ट दिला सुरुवातीला त्यासाठीच दिला की वॉज वर V2 असते, हे त्यासाठीच दिलं तुम्हाला ओळखण्यासाठी. सो मी तुम्हाला एक सांगतो की पुस्तक कधी टच करू द्यायची गरज पडू देणार नाही, किंवा बाहेरलं कुठलंही मटेरियल तुम्हाला यूज करायचं काम पडणार नाही, काय सर्व काय आपल्या याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल. तुम्हाला लेक्चर करा, पीडीएफ वाचा, लगेच टेस्ट द्या. लेक्चर करा, पीडीएफ वाचा, लगेच टेस्ट द्या. काय तुम्हाला बाहेरून करण्याची गरज पडणार काहीच नाही, आणि सर्व PYQ तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतो विथ ॲनालिसिस. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. प्रेझेंट घेतला, ओके, पास्ट घेतला, ओके, आता फ्युचर बघा. कुठला असेल हा, फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स. हा सुद्धा कुठला असेल, फ्युचर. चालेल, ठीक आहे. मी तुम्हाला पीडीएफ मध्ये हे चेंज करून दिले. बघा, पहिल्या वाक्यात पण तुम्हाला विल बी दिसते, दुसऱ्या वाक्यात पण विल बी दिसते, पण दोन्हीही वेगवेगळे आहे, ते समजून घ्या. कसं ओळखणार बरं आपण, हा जो पहिला शब्द असतो सब्जेक्ट, आणि जो शेवटचा असतो ऑब्जेक्ट. शेवटी तर नाहीच दिला त्यांनी, असतं तर आपण ऑब्जेक्ट म्हटलं असतं. ही विल बी कमिंग होम, म्हणजे होम असं काही असतं तर शेवटचा ऑब्जेक्ट असतं. ओके, सुरुवातीचा सब्जेक्ट आणि उरलेला शेवटचा ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंटरी ज्याला म्हणतो आपण. ऑब्जेक्ट म्हणजे कॉम्प्लिमेंटरी, नो ऑब्जेक्ट पण असतो. ओके, पुढे चला. आता मला काय म्हणायचं, इथं विल बी कमिंग आणि इथं फक्त विल बी आहे. इथं विल बी कमिंग आहे आणि इथं फक्त विल बी आहे. मग हा जो कमिंग आहे, हा कमिंग कोण आहे, तर कमिंग एक मेन वर्ब आहे. मग कमिंग जर मेन वर्ब असेल तर विल बी कोण आहे, तर विल बी हेल्पिंग वर्ब आहे. का बरं हेल्पिंग वर्ब आहे, कारण समोर मेन वर्ब आला. जर समोर मेन वर्ब आला असेल तर हा परत मेन वर्ब नसतो, हा हेल्पिंग वर्ब असतो. आणि याला काय म्हटले जाते, टू बी, एम इज आर, वॉज वर, शाल बी, विल बी, हा तो विल बी आहे. पण इथं तसं नाही आहे. इथं काय माहिती आहे का, विल बीच्या नंतर कुठलाही मेन वर्ब नाही आहे, म्हणून दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. हा जो बी आहे ना तुमचा, हा V1 आहे, आणि हा जो विल आहे ना, हा टू डू आहे. टू डू, इथं टू डू लिहून घ्या. टू डू कोण आहे, तो टू डू आहे तुमचा. कसा मी समजून सांगतो, विल टू डू असतो, डू, डज, डीड, शाल, विल, एकूण 5 टू डू असतात. हे सर्वच्या सर्व बेसिक मी पहिल्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. लेक्चर नंबर 1 झाला पॉसिबल तर त्याच्या आतापर्यंत जेवढी लेक्चर झाले त्याची प्लेलिस्ट जी आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवतो. आणि तुम्ही काय करा, हे लेक्चर जर चालू असेल तर अगोदर ते लेक्चर पण बघून घ्या, नंतर या लेक्चरवर सुद्धा जम्प करा. जे नवीन असतील आणि ज्यांनी आतापर्यंत बघितले त्यांनी हे पूर्ण कंप्लीट विदाउट स्किप लेक्चर बघा. काय असतं माहिती आहे का, स्किप करत चालू नका. स्किप करता तुमचा खूप काही इम्पॉर्टंट टॉपिक मिस होऊन जात असतो. ओके, तुमची 100% गॅरंटी माझ्याकडे आहे, तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही पडणार. बघा आता, म्हणजे हा सब्जेक्ट आहे, हा टू डू आहे, हा V1 आहे. V1 कसा बरं, बी V1 असतो का, येस ऑब्विसली असतो. बघा इथे लिहिलेलं आहे, बी सुद्धा V1 असतो, एम सुद्धा V1 असतो, आर सुद्धा V1 असतो. पण हेच आपल्याला माहित नाही. आपण म्हणतो की नाही सर इथं ॲडव्हान्स आम्ही शिकलोच नाही, पण एक कामाचं आहे. हे जर नाही शिकसाल तर पुढे चालून इश्यू होतील. म्हणून आपल्या पैकीच्या पैकी स्कोर येत नाही, म्हणून आपला इंग्लिशचा स्कोर येत नाही, कारण ह्या गोष्टी आपल्या मिसिंग असतात. चालेल, ठीक आहे. चला मग मी तुम्हाला स्टेट ऑफ बिंग सांगितलं. स्टेट ऑफ बिंगचा वापर तेव्हा करायचा, कोण आहे, काय आहे, कोठे आहे, कसं आहे, केव्हा आहे, हे जे WH वर्ड आहेत याचे जेव्हा ॲन्सर मिळतात आणि जे ॲन्सर ज्या वाक्यामध्ये येतात हे सर्व वाक्य स्टेट ऑफ बिंगमध्ये असतात. स्टेट ऑफ बिंग, बिंग म्हणजे असणे, बिंगचा अर्थ काय होतो, काहीतरी असणे, त्याला स्टेट ऑफ बिंग म्हणतात. ओके, फॉर्म्युला काय असतो स्टेट ऑफ बिंगचा, स्टेट ऑफ बिंगचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस V1 ऑब्लिक V5 प्लस ऑब्जेक्ट. स्टेट ऑफ बिंगचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आणि सब्जेक्ट प्लस आपण काय करणार नंतर शल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे जे आहे हे प्रेझेंट, फ्युचर, पास्ट हे सर्व झाले. बट
ही सेम याचा पहिल्याचा काय बनतो बघा. आता पहिल्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट प्लस दुसऱ्याचा बघा सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस ऑब्जेक्ट. तिसऱ्याचा बघा आता सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही नोटीस केलं असेल तुम्ही स्टेट ऑफ ऍक्शन मध्ये आतापर्यंत हे शिकले. स्टेट ऑफ ऍक्शन मध्ये सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. बट स्टेट ऑफ ऍक्शन V1 V5 काय होती ऍक्शन होती. V2 काय होती ऍक्शन होती. शाल विल काय सॉरी इथं शाल विल V1 काय होती ऍक्शन होती. म्हणजे तुम्ही ऍक्शन तुम्ही शिकले. पण इथं तसं नाही आहे. इथं विदाउट ऍक्शन आहे. म्हणजे एम इज आर हेच तुमचे मेन ऑफचे काम करतात. वॉज वर हेच तुमचे मेन ऑफचे काम करतात. शल विल नाही इथं काय म्हणा बी हाच तुमचा काय करतो ऍक्शनचं काम. पण तो ऍक्शन नसतो पण मेन ऑफचं काम करतो. ओके चालेल मग हे शिकलो आपण इथं. आता आपलं काम काय आहे याचे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रश्न कसा तयार होतो स्टेट ऑफ बिंगचा. एक नॉर्मली वाक्य घ्या तुम्ही. हा तुम्हाला माहित असेल हा तुमचा सब्जेक्ट आहे. तुम्हाला माहित असेल सब्जेक्टच्या नंतर हा जो आहे हा V5 आहे. उरलेला भाग ऑब्जेक्ट आहे. म्हणजे असा फॉर्मॅट जर आहे एक तर असा असेल किंवा असा असेल सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आपण याला काय म्हणतो सिंपल प्रेझेंट. दोघांपैकी काही असू द्या याला सिंपल प्रेझेंट म्हटल्या जाते. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. मला काय म्हणायचं आहे मला हे म्हणायचं आहे इट इज इम्पॉर्टंट. मग आता इट इज इम्पॉर्टंटला मला निगेटिव्ह करायचं. तुम्हाला माहित आहे एक गोष्ट समजून घ्या. वाक्य निगेटिव्ह केव्हा होते जेव्हा सेंटेन्समध्ये नो नॉट नेवर नो नॉट नेवर नथिंग नथिंग नायदर किंवा नॉर किंवा आपण काय म्हणणार आणखी नन. म्हणजे हे जे शब्द आहेत हे वाक्य जेव्हा आपण इन्क्लूड करतो तेव्हा वाक्य आपलं डायरेक्ट निगेटिव्ह होते. इनडायरेक्ट पण निगेटिव्ह होत असते. जसं की काही शब्द आले तर एक्झाम्पल हार्डली स्केर्सली सेल्डम रिअरली बेअरली हे शब्द येऊन सुद्धा वाक्य निगेटिव्ह होऊ शकते. पण तो ऍडव्हान्स कन्सेप्टला तो नेक्स्ट चॅप्टरमध्ये शिकू कधीतरी आपण. हे जर आले तर वाक्य निगेटिव्ह होणार. मग त्याला निगेटिव्ह जर करायचं असेल तर हेल्पिंग वर्ब बघायचा वाक्याचा. हेल्पिंग वर्ब नंतर तुम्ही निगेटिव्ह फॉर्म लावू शकता. तसा लावू शकत नाही. तुम्हाला एक सांगू का वाक्य जेव्हा निगेटिव्ह करायचं असते किंवा वाक्य जेव्हा मी काय म्हणतो एकदा लक्षात ठेवा नाही तर तुमचा खूप मोठा इश्यू होणार आहे. दोन कंडिशन खूप मोठ्या आहेत. दोन कंडिशन. पहिली कंडिशन आहे आणि दुसरी कंडिशन आहे बघा जेव्हा वाक्य तुम्हाला काय करायचं असते निगेटिव्ह. जेव्हा सेंटेन्स तुम्हाला निगेटिव्ह करायचं असते किंवा जेव्हा सेंटेन्स तुम्हाला प्रश्नार्थक करायचं असते या दोन्हीही कंडिशनमध्ये तुम्हाला एकतर बघा काय कशाची गरज असते हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब असेल तर तुम्ही असं काही करू शकता. अदरवाईज तसं करण्याची तुमच्याकडे कुठलीही परमिशन नाही. मी काय बोलतो समजत आहे. जर वाक्याचा हेल्पिंग वर्ब असेल तरच तुम्ही काय करू शकता तरच तुम्ही वाक्य निगेटिव्ह किंवा वाक्य प्रश्नार्थक करू शकता. अदरवाईज करू शकत नाही. आता बघा याच्यामध्ये हा जो स्टेट ऑफ बिंग वाला भाग आहे ना. स्टेट ऑफ बिंग वाला तुम्हाला माहित असेल काय आहे इथं सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस इथं काय करतो ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट प्लस काय केलं आपण इथं शल ऑब्लिक विल प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे जनरली आपला हा फॉर्म्युला आहे. मग मला काय म्हणायचं होतं मला हे म्हणायचं आहे की याच्यामध्ये आपण बघितलं की यानुसार फॉर्म्युला आहे. पण हे जे आहेत इथपर्यंत दिलेले मी जे लिहित आहे तुमच्या समोर बघा हे जे सर्वचे सर्व आहेत. सॉरी मी चुकीचं लिहिलं थोडंसं. इथं एमिजार वॉजवर घ्या आणि इथं बी घ्या बस एवढे. हे जे आहेत आता तुम्ही म्हणा सर याच्यामध्ये स्वतःचा हेल्पिंग वर्ब म्हणून काम करू शकतात. येस दोघांचे काम करतात. हे ज्यात हेल्पिंग वर्ब मेन वर्ब एकाच वेळेस दोघांचे काम करू शकतात. कोण कोण एमिजार वॉज वर शाल बी विल बी एकाच वेळेस दोघांचे काम करतात. हे खूप साऱ्या विद्यार्थ्याला माहित नाही कारण ते बिंग आहे. बिंग मध्ये आपल्याला माहित आहे की हा वर्ब आहे. कुठला वर्ब आहे मेन वर्ब. हा जरी मेन वर्ब आहे आणि तो हेल्पिंग वर्ब पण एकाच वेळेस तो मेन वर्ब हेल्पिंग मला काय म्हणायचं एकाच वेळेस तो हेल्पिंग वर्ब आणि त्याच वेळेस तो मेन वर्बचं काम करू शकतो कारण तो बिंग आहे. स्टेट ऑफ बिंग मध्ये एवढी पॉवर आहे तेवढी स्टेट ऑफ पोझिशन मध्ये नसते. मी काय म्हणतो लक्षात ठेवा स्टेट ऑफ बिंग मध्ये एवढी पॉवर आहे कारण ते एकाच वेळेस हेल्पिंग वर्ब एकाच वेळेस मेन वर्ब. म्हणजे डायरेक्ट निगेटिव्ह वाक्य करताना आपण म्हणू शकतो हा तुमचा हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे तुम्ही नॉट घेऊ शकता. ओके सो इट इज इम्पॉर्टंट. ते महत्वाचं आहे. इट इज नॉट इम्पॉर्टंट ते महत्वाचं नाही आहे. मग तुम्ही काय नोटीस केलं की तुम्ही हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लावू शकता. तुम्ही म्हणा सर आताच तर तुम्ही सांगितलं की हा तर मेन वर्ब होता. यस मी तुम्हाला तेच सांगत आहे स्टेट ऑफ बिंग मध्ये जेवढी हेल्पिंग वर्ब वापरता मग तो एम असू द्या इज असू द्या आर असू द्या वॉज असू द्या वर असू द्या शाल असू द्या किंवा विल असू द्या या 7 हेल्पिंग वर्ब
मेन वर्ब काही म्हणा तुम्ही त्याला, हे एकाच वेळेस दोघांचे काम करतात, कारण ते कशामध्ये आले, स्टेट ऑफ बिंग मध्ये आले, त्याच्यामुळे. पुढे चला. आता आम्हाला समजलं निगेटिव्ह कसं करायचं. हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लावायचा म्हणजे वाक्य निगेटिव्ह होते. प्रश्नार्थ कसं होणार बरं. जो वाक्याचा हेल्पिंग वर्ब आहे त्याला सुरुवातीला घ्या. वाक्याचा हेल्पिंग वर्ब कोण होता, हीज, त्याला इथं ठेवा, मग सब्जेक्ट इथं ठेवून द्या आणि शेवटी क्वेश्चन मार्क लावून द्या. एवढं इझी आहे. तुम्ही बघितलं का काय केलं फक्त आपण, इज इथं इट इथं, म्हणजे आपण याला बस काय केलं, ट्रान्सफॉर्मेशन केलं, म्हणजे याला अदलाबदल केली, एक्सचेंज केलं फक्त यांना. एक्सचेंज कसं केलं, याला तिकडून त्याला इकडून आणि शेवटी क्वेश्चन मार्क. इज इट इम्पॉर्टंट, महत्वाचं आहे का, इज इट इम्पॉर्टंट ते महत्वाचं आहे का किंवा महत्वाचं आहे का असं बोलतो आपण. म्हणजे लक्षात आलं असेल फक्त हेल्पिंग वर्ब, पूर्ण हा जो गेम आहे हा हेल्पिंग वर्ब मेन वर्बचा आहे. ओके. पुढे चला. आणखी निगेटिव्ह करताना तुम्हाला माहिती आहे फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतला, सब्जेक्ट नंतर घेतला नॉट. प्रश्न येतो की सर नॉट लावायचं एक्झॅक्टली कुठे, नॉट कुठे लागत असतो बघा एकदा. हा नॉट नेहमी सब्जेक्टच्या नंतर असला पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात आलं का, सब्जेक्टच्या अगोदर कधीही नॉट येत नाही, आणि जर आला तर कॉन्ट्रॅक्टर फॉर्म मध्ये येऊ शकतो. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे इजंट. मी काय करू शकतो बघा, मी असं करू शकलो असतो, इजंट, इजंट इट इम्पॉर्टंट, मी असं बोलू शकलो असतो, इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणा सर, तुम्ही म्हणा आताच तर बोललो तुम्ही की हा जो नॉट आहे, नॉट हा सब्जेक्टच्या अगोदर येऊ शकत नाही. केव्हा येणार, जेव्हा त्याला लपवलं तुम्ही, त्याला बाहेर काढलं ना, सब्जेक्टची जीवावर येणार. सब्जेक्ट म्हणा नाही तू माझ्या पुढे जाऊ शकत नाही. हा, त्या एकाच कंडिशनमध्ये जाऊ शकतो जर तुम्ही त्याला थोडंसं लपवलं इन द सेन्स की त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म केला. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप केलं, म्हणजे सब्जेक्टचं नो ऑब्जेक्शन, कारण त्याला दिसतच नाहीये. सो इजंट इट इम्पॉर्टंट. पण तुम्ही असं नाही करू शकत, हे बरोबर आहे पण हे समोरचं वाक्य चुकीचं जे मी लिहितो काय, इज नॉट इट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट हे चुकीचं आहे. रिझन काय चुकीचं, कारण सब्जेक्टच्या अगोदर नॉट येऊ शकत नाही, आणि जर तरी घ्यायचं असेल तर त्या दाखवू नका, लपवा त्याला. लपवा इन द सेन्स कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, संक्षिप्त रूप. आय होप क्लिअर झालं असेल. चला जाऊ शकतो पुढे. या कंडिशनमध्ये मी प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट सांगितलं कशा पद्धतीने फंक्शन करतो. सेम सिंपल पास्ट पण करतो. बघा कसा, तर एक वाक्य घेतलं, ही कोण होता, एक सब्जेक्ट, नंतर घेतला वॉज कोण होता, V2. चला ठीक आहे. नंतर घेतला ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, याला नाव आहे सिंपल पास्ट. जसं तुम्ही अगोदर कुठला बघितला होता, सिंपल प्रेझेंट बघितला होता, हा तुमचा सिंपल पास्ट आहे. काय करणार यालाही समजून घेणार आपण काय करणार. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट दिलेला आहे. आता मला निगेटिव्ह करायचं आहे, तुम्हाला माहित आहे हे एकाच वेळेस, हे जे टू बी वाले आहेत, बिंग वाले जेवढेही हेल्पिंग वर्ब मेन वर्ब दिसतात तुम्हाला, ते एकाच वेळेस दोघांचे काम करू शकतात. जसं की वॉजच्या नंतर तुम्ही नॉट लावू शकता. ही वॉज बिझी, ही वॉज नॉट बिझी, म्हणजे हेल्पिंग वर्ब मेन वर्ब जे काय असेल त्याच्यानंतर नॉट. आता तुम्हाला जेव्हा प्रश्न बनवायचा असतो, हेल्पिंग वर्ब इथं, सब्जेक्ट इथं, ऍट द एंड क्वेश्चन मार्क तुम्ही बघू शकता. बस यांना एक्सचेंज केलेलं आहे, बाकी काहीच नाही. यांना एक्सचेंज केलेलं आहे फक्त. वॉज ही बिझी, तो बिझी होता का, बघा ही वॉज बिझी, तो बिझी होता. ही वॉज नॉट बिझी, तो बिझी नव्हता. वॉज ही बिझी, तो बिझी होता का, आणि नंतर काय म्हणणार, वॉज ही नॉट बिझी, तो बिझी नव्हता का. म्हणजे फक्त तुम्ही काय केलं, सब्जेक्टच्या नंतर नॉट घेतला. पण तुम्ही म्हणा सर हा नॉट इथं घेऊ शकतो का, आन्सर इज नो. हा, त्याला लपवा, त्याला कमी करा. वॉजंट ही बिझी, हा आता घेऊ शकता. वॉजंट ही बिझी, आता घेऊ शकता. अदरवाईज इथं नॉट येऊ शकत नाही. याच्यावर सुद्धा विद्यार्थी खूप साऱ्या चुका करतात. ओके, चला पुढे जाऊया. समजत आहे आपल्याला आता, म्हणजे क्लिअर होत आहे. जसं सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, स्टेट ऑफ बिंग शिकत आहे आपण. स्टेट ऑफ बिंग पहिलं चॅप्टर, स्टेट ऑफ बिंग, ज्याच्यामध्ये खूप हुशार विद्यार्थी सुद्धा चुका करतात. इट विल बी अवेलेबल. आता आपल्याला माहित आहे की हा इट सब्जेक्ट आहे, याला मी सब्जेक्टचं नाव दिलं. नंतर हा विल आहे, याला विलचं नाव दिलं. नंतर हा बी कोण आहे, V1 आहे, याला V1चं नाव दिलं. आणि उरलेला भाग आपला ऑब्जेक्ट आहे, त्याला ऑब्जेक्टचं नाव दिलं. म्हणजे हा टेन्स कुठला झाला, सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर जे आपण टेन्सेसचे फॉर्म्युले शिकलो लेक्चर नंबर 2 मध्ये. पूर्ण फॉर्म्युले, त्याच्या ट्रिक्स, लाईफ टाईम फॉर्म्युले कसे लक्षात राहतील हे सर्व लेक्चर नंबर 2 मध्ये शिकलो आपण. ओके, सो हे 60 लेक्चरचे जे सिरीज आहे त्याचं आजचं आपलं जवळपास चौथं लेक्चर आहे. ओके, सुरुवातीचे डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला पूर्णपणे फ्री आहेत. नंतर तुम्हाला वाटतं की नाही सर आम्हाला पूर्ण कोर्स जॉईन करायचा आहे, तर तुम्ही माझा नंबर, ओके हा माझा नंबर दिलेला आहे. जर मी रिसिव्ह नाही केला तर मॅनचा पण नंबर दिलेला आहे. ओके, दोन्ही नंबर दिलेले आहेत तुम्हाला. तर ठीक आहे, बघा पुढे चला. आता निगेटिव्ह करायचं. आता तुम्ही म्हणा सर निगेटिव्ह, याच्यामध्ये एक समजून घ्या. आता या वाक्यामध्ये हा सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब कोण आहे, हा विल आहे. हा हेल्पिंग वर्ब आहे, हा मेन वर्ब आहे. आता तुम्ही मेन वर्बच्या नंतर नॉट लावू शकत नाही. खूप सारे विद्यार्थी काय करतात, इट विल बी नॉट. चुकलं तुमचं वाक्य, कारण तुमचा हा हेल्पिंग वर्ब आहे आणि हा तुमचा मेन वर्ब आहे. कधीही नॉट कुठे लावायचा असतो, हेल्पिंग वर्बच्या नंतर, पण मेन वर्बच्या अगोदर. हे समजून घ्या, नॉट कधीही मेन वर्बच्या नंतर नसणार.
तुमच्या एरर झाल्या नाही पाहिजे वाक्यामधल्या, त्याच्यानुसार तुम्हाला समजून घ्यायचं आहे. चला समजलं आम्हाला. इट विल बी अवेलेबल, ते अवेलेबल असेल, होणार ते अवेलेबल होणार. इट विल नॉट बी अवेलेबल, ते अवेलेबल होणार नाही. पुढे जाऊया. आता प्रश्न बनवायचा आहे. प्रश्न बनवायचा तर फक्त उचलायचं कोणाला, हेल्पिंग वर्बला. सब्जेक्टला कुठे ठेवून द्यायचं, इथं. बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज. सो विल इट बी अवेलेबल, ते अवेलेबल होईल का, ते अवेलेबल होणार नाही का. म्हणजे फक्त आपण काय केलं, हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतला, सब्जेक्ट नंतर ठेवला. आणि हा जो नॉट आहे कधीही नॉट सब्जेक्टच्या नंतर येतो. ओके, सब्जेक्टच्या अगोदर कधी पाहायला मिळणार नाही किंवा मेन वर्बच्या नंतर कधीच येणार नाही. हां, एकाच वेळेस दोन्ही एकाच वेळेचं काम करत तेव्हा मे बी. चला आता आपण स्टेट ऑफ बिंग क्लिअर केला. स्टेट ऑफ बिंगचा वापर कशासाठी केला जातो, स्टेट ऑफ बिंगचा यूज केला जातो कोण आहे, कसा आहे, काय आहे, किती आहे, कुठे आहे हे दाखवण्यासाठी. आता सेम मी तुम्हाला जसा स्टेट ऑफ बिंग तुम्ही शिकले तसा मी स्टेट ऑफ पोझिशन शिकवणार. बट स्टेट ऑफ पोझिशनवरती खूप सारे एक्झाम्पल पेपरमध्ये येतात स्टेट ऑफ बिंगच्या कंपॅरिझनमध्ये. स्टेट ऑफ बिंग सोपं होतं पण स्टेट ऑफ पोझिशन एवढं सोपं नाही आहे. त्याच्या चुका होतात तुमच्या. का चुका आता सांगतो मी तुम्हाला. आता आपला फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस ऑब्जेक्ट. आपल्याला असं वाटतं की जसं स्टेट ऑफ बिंग एकाच वेळेस हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बचं काम करू शकत होता, तसं इथं नाही आहे. इथं एकाच वेळेस नाही होत. इथं काय होते माहिती आहे का, हॅवला तुम्हाला V1 समजायचं असते आणि V1 साठी तुम्हाला डू घ्यायचा असतो. आणि तसा सेम मग तुम्हाला हॅजला काय समजायचं असते, V5 समजायचं असते आणि V5 साठी तुम्हाला काय घ्यायचं असते, डज घ्यायचा असतो. आपल्याला असं वाटतं की हॅव हॅजच एकाच वेळी दोघांचं काम करतील. नेव्हर. कसं बघा आता याचा वापर केव्हा करायचा बरं, हे जे स्टेट ऑफ पोझिशन आपल्या समोर आहे याचा वापर केव्हा करायचा, मालकी. माझ्या जवळ काय आहे, माझ्या जवळ, माझ्याकडे, मला असं जेव्हा बोलता तुम्ही कडे जवळला, कधी कडे बोलता, कडे, कधी ला बोलता, कधी जवळ बोलता, जेव्हा असं काहीतरी बोलता तुम्ही समजून जायचं स्टेट ऑफ बिंगचं वाक्य आहे. ओके, एक्झाम्पल. फॉर्म्युला अगोदर सब्जेक्ट घ्या. ओके, सर्व सब्जेक्ट आहेत. नंतर हॅव कुठे लावायचा आणि हॅज कुठे लावायचा बघा. हा तो वाला हॅव हॅज नाही आहे जो तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू मध्ये शिकले. हा हेल्पिंग वर्ब वाला नाही आहे तर मेन वर्ब वाला आहे. हा जो हॅव आहे याला काय म्हटलं जाते, क्रियापदाचा पहिला फॉर्म. आणि हा जो हॅज आहे याला काय म्हटलं जाते, क्रियापदाचा पाचवा फॉर्म. तुम्हाला माहित असेल. सो ही शी किंवा इट पण असेल, ही शी इट, हे सर्व काय असतात, एकवचन. हे सर्व एकवचन असतात आणि एका वचनाला हॅज लागत असतो. वी यू दे आणि चेअर्स हे सर्व अनेक वचन असतात आणि अनेक वचनला आपण काय लावतो तर अनेक वचनला हॅव लावत असतो. आणि आय एक्सेप्शन मध्ये जातो. आय सुद्धा आय घेतो स्वतःच्या समोर, कारण एक्सेप्शन मध्ये जातो ना खूप वेळा. चला ठीक आहे, एवढं समजलं सर आम्हाला आता की हॅव कुठे लावायचा, हॅज कुठे लावायचा. हॅजच कोण आहे, V5 आणि हा कोण आहे, V1. माहिती आहे, तेच माहिती आहे आम्हाला. अनेक वचन असेल तर V1 लावायचा आणि एक वचन असेल तर V5 लावायचा. हे तर ऑलरेडी शिकले ना तुम्ही, नो डाऊट, हे तर ऑलरेडी शिकले आणि अगेन अँड अगेन प्रॅक्टिस करत आहे आपण आपली. पुढे चला. ही हॅज त्याला आहे, त्याच्या जवळ आहे, त्याच्याकडे आहे, त्याला त्याच्याकडे आहे, त्याला आहे, त्याला काय आहे, त्याला ज्ञान आहे, त्याला नॉलेज आहे. शी हॅज तिच्याकडे आहे, तिच्याकडे काय आहे, ते एक नवीन साडी आहे. म्हणजे मालकी दाखवत आहे, पण या गोष्टीवर मालकी दाखवत आहे. अ चेअर हॅज खुर्चीला आहेत, खुर्चीला काय आहेत, 4 पाय आहेत, 3 ब्लेड्स आहेत किंवा काय म्हणू शकतो आपण 3 ब्लेड्स आहेत. खुर्चीला 3 ब्लेड्स असू शकतात का नाही, चेअरला असू शकतात का नाही, मग फॅनला असतील. मग ठीक आहे, ओके. पुढे झाला. वी आम्हाला आहे, तर आम्हाला काय आहे, लॉट ऑफ फ्रेंड्स आहेत आमच्याकडे, त्यांच्याजवळ काय पैसा आहे. ओके, चेअर्स किंवा माझ्याकडे काय आहेत, पॅरेंट्स आहेत आणि माझं काय आहे, लेक्चर आहे. म्हणजे विचार करा तुम्ही याच्यानुसार वाक्य बनवू शकता स्वतः, मागे पुढे होतील पण तुम्हाला सेंटेन्स बनवायचा प्रॉपर. आता याला डिटेलमध्ये शिकवण्यासाठी तुम्हाला एक समजलं की हॅव हा क्रियापदाचा पहिला फॉर्म, हॅड दुसरा फॉर्म, हॅड तिसरा फॉर्म, हॅविंग चौथा फॉर्म आणि हॅज पाचवा फॉर्म. आता एक महत्त्वाचं तुम्ही जे शिकले ॲम, इज, आर, नंतर होते तिथं काय वॉज, वर हा दुसरा फॉर्म, नंतर काय होतं बीन हा तिसरा फॉर्म, बिंग हा चौथा फॉर्म आणि इज पाचवा फॉर्म. ज्याला मी अंडरलाईन करतो त्याला लक्षात ठेवा, याला आणि याला हे काय असतात माहिती आहे का, एकाच वेळेस दोघांचे काम करू शकतात. हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब एकाच वेळेस, परत परत घेण्याची गरज नाही. काय बोलू समजलं का तुम्हाला, एकाच वेळेस हे दोन्ही असतात. म्हणजे हे जे मी ब्लॅक कलरमध्ये दाखवले हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब हे एकाच वेळेस असतात. म्हणजे जर का मी फक्त असं लिहिलं, मी फक्त ॲम लिहिला तर तुम्ही जर प्रश्न विचारला कोण आहे हेल्पिंग वर्ब की मेन वर्ब, एकाच वेळेस दोघांचे काम करतात. बघू, पण हे तसं नाही आहे, हे तसं नाही आहे. हे एकाच वेळेस दोघांचं काम करू शकत नाही. कन्फ्युजन दूर करायचं तुम्हाला अगोदर. कसं एक्झाम्पल आपण प्रॅक्टिकल समजून घेऊ ना. बघा आता इथं काय दिलेलं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये काय म्हणू शकतो, राहुल कोण आहे, सब्जेक्ट आहे. माय मोबाईल कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. सेम. योगेश कोण आहे, सब्जेक्ट आहे. आणि मी कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. त्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपण
कन्फर्म केले. आता मधातला जो भाग आहे, इथं पण हॅज आहे, इथं पण हॅज आहे, पण इथं वर्ब आहे. इथं वर्ब कसा ओळखला? ईडी लागला म्हणजे वर्ब आहे. कुठला वर्ब आहे? मेन वर्ब आहे. जर समोर मेन वर्ब आला असेल तर हा स्वतः मेन वर्ब नसतो, तर हा स्वतः कोण असतो? तर हा स्वतः हेल्पिंग वर्ब असतो आणि हेल्पिंग वर्बचा टू हॅव फॉर्म असतो. हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव, टू हॅव. म्हणजे हा हेल्पिंग वर्ब आहे, तो समोरचा मेन वर्ब आहे. पण हा एकटा आला, समोर कुठलाच फॉर्म नाही, मग म्हणून स्वतःच एक मेन वर्ब आहे आणि मेन वर्बचे 5 फॉर्म असतात. हा 5वा फॉर्म आहे कारण शेवटी एस लागला, असं ओळखतात. क्लिअर आहे इथपर्यंत? बघा मी प्रॉमिस देऊन सांगतो, तुम्ही फक्त आपले काय करा, एकदा हे 60 लेक्चर बघा. एकदा का तुम्ही 60 लेक्चर बघितले लाईफमध्ये, कधी तुम्ही म्हणणार नाही की सर मला इंग्लिश वाचणं, लिहिणं, समजणं, ट्रिक्सद्वारे उत्तर काढणं, सेकंदात आन्सर देणं, मग ते TCS, IBPS, MPSC, स्पीकिंग, डिपार्टमेंटल, शिक्षक भरती, कुठली जगातली एक्झाम द्या तुम्हाला इंग्लिश आहे ना. मग हे 60 लेक्चर वन ऑफ द बेस्ट लेक्चर, सर्वात पॉवरफुल. जर तुम्ही मला विचारलं तर काय आहे, तर बेसिक टू ॲडव्हान्सचे 60 लेक्चर सर्वात पॉवरफुल. ओके, समजलं? मग हा सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आणि द सब्जेक्ट प्लस V5 प्लस ऑब्जेक्ट. सो इट्स अ सिम्पल प्रेझेंट, इट्स अ प्रेझेंट परफेक्ट. ओके, जसं तुम्ही प्रेझेंट बघितलं, पास्टचं बघूया आता. बघा, रीना सब्जेक्ट, फीवर आणि येस्टरडे ऑब्जेक्ट, सीमा सब्जेक्ट, अ मिस्टेक ऑब्जेक्ट. एवढं समजलं. बट पुढे चला, आता इथंही हॅड आहे, इथंही हॅड आहे. बट हा वाला हॅड कोण आहे? V2 आहे. आणि हा वाला जो हॅड आहे हा V2 नाही आहे, कारण हेल्पिंग वर्ब आहे. रिझन, समोर मेन वर्ब होता. जर समोर मेन वर्ब आला तर हा मेन वर्ब नसतो, हा 100% हेल्पिंग वर्ब असतो. जर समोर मेन वर्ब आलाच नाही तर स्वतःच एक मेन वर्ब असतो. V2 आहे, माहिती आहे आम्हाला, हॅड V2 आहे. आम्ही शिकलो आता, हॅव, हॅड, हॅव्हिंग, हॅज. काही विद्यार्थी म्हणतील सर हा V2 आहे, मग V3 का नाही? V3 एकटा नाही, त्याच्यासोबत हेल्पिंग वर्ब सोबत घेऊन येतो. तो एकटा येत नसतो, हा एकटा आला म्हणून V2 आहे. चला बघा, काय म्हणू शकतो? सिंपल पास्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, सिंपल पास्ट टेन्स, आणि सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स, असं आयडेंटिफाय करतात. शेवटचा घेऊया आपण आता, तो म्हणजे स्टेट ऑफ पोझिशन मधला सिंपल फ्युचर आणि फ्युचर परफेक्ट कसा असतो बघा. ही सब्जेक्ट आहे, शी सब्जेक्ट आहे, मनी ऑब्जेक्ट आहे आणि बाय नेक्स्ट इयर ऑब्जेक्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट क्लिअर आहे. राहिला प्रश्न यांचा आता, विल हॅव. आता विल हॅव कोण आहे? हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब आहे ते पण बघूया. जर समोर मेन वर्ब दिलेला आहे, यस ईडी लागला म्हणजे मेन वर्ब आहे. समोर जर मेन वर्ब असेल तर हा मेन वर्ब बसू शकत नाही, तर हा हेल्पिंग वर्ब असतो. सो सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, म्हणून याला म्हणतात फ्युचर परफेक्ट टेन्स, कारण तो फॉर्म्युला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली जम्प केलेली आहे, मी एकच रिक्वेस्ट करेल, अगोदरचे लेक्चर बघा, हे वन ऑफ द बेस्ट समजेल तुम्हाला. आणि इथं बघा, इथं हा विल टू डूचा फॉर्म आहे. डू, डज, डिड, शॅल, विल, हा तो वाला विल आहे. आणि हा वाला हॅव कोण आहे? मग V1 वाला आहे. दिसायला जरी विल हॅव सारखे वाटतात, पण हा विल हॅव वेगवेगळा आहे, हा एकत्र आहे या पद्धतीनं. ओके, चला मग एवढं तर समजलं आता आपल्याला. आता थोडंसं प्रॅक्टिकली एकदा समजून घेऊया की तुमच्या चुका कशा होतात बघा. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ही कोण आहे, तर ही वाक्याचा एक सब्जेक्ट आहे. हॅज कोण आहे? तर हॅज एक क्रियापदाचा 5वा फॉर्म आहे. मनी कोण आहे? तर मनी तर एक ऑब्जेक्ट आहे. आपलं काम काय आता असं तर नाही की हा एकाच वेळेस हेल्पिंग वर्ब एकाच वेळेस मेन वर्बचं काम करेल, नाही. पोझिशन तसं नसते. पोझिशनमध्ये काय असते? एक रूल आहे. काय रूल आहे समजून घ्या. जेव्हा हेल्पिंग वर्ब नसतो तेव्हा काय करायचं असते? V1 साठी डू घ्यायचा असतो, V5 साठी डज घ्यायचा असतो आणि V2 साठी डीड घ्यायचा असतो. बट जर हेच वाक्यात दिलेलं आहे तर यांच्यासाठी V1, याच्यासाठी पण V1 आणि याच्यासाठी पण V1 घ्यायचा असतो. हा चार्ट एवढा महत्त्वाचा आहे आणि हा चार्ट खूप सारे विद्यार्थी समजत नाही म्हणून चुका करतात. ओके, चला बघू, आपण समजून पण घेऊ आता कसं. तर बघा काय सांगितलं मी, वाक्यात जेव्हा हेल्पिंग वर्ब नाही तर कुठला फॉर्म आहे बघा बरं, हा V5 आहे. V5 मग V5 आता V5 साठी काय घेतो बघा बरं एकदा. जर वाक्यात V5 असेल तर ॲज अ हेल्पिंग वर्ब काय घेतो आपण? डज घेतो. मग आता आपल्याला तुम्हाला माहित आहे, वाक्य जर निगेटिव्ह करायचं असेल तर प्रश्नार्थ करायचं असेल तर तुम्हाला गरज असते का हेल्पिंग वर्बची. मग हा प्युअरली हेल्पिंग वर्ब नाही आहेच इथं. पण तुम्ही म्हणा सर पहिल्या वाक्यात तर होतं तसं. टू बी जो भाग आहे, जो स्टेट ऑफ बिंगचा भाग आहे, त्याच्यात एकाच वेळेस दोन्ही काम करू शकतात, ॲम, इज, आर, वॉज, वर आणि शाल बी, विल बी. पण इथं तसं नाही आहे. बघा हा V5 आहे, V5 आहे म्हणून तुम्ही काय करू शकता? डज घेऊ शकता. म्हणून हिच्यानंतर डज का आला? खूप सारे विद्यार्थी मला विचारतील की सर सब्जेक्ट समजला, आम्हाला सब्जेक्ट घ्यायचा, समजलं इथपर्यंत सब्जेक्ट घ्यायचा, पण तुम्ही डजच का बरं घेतला? बिकॉज वाक्यामध्ये मला नॉट लावायचा होता. मला वाक्यामध्ये नॉट लावायचा होता आणि नॉट विदाउट हेल्पिंग वर्ब येत नसतो जर नॉट घ्यायचा असेल तर. मग मी डजच का घेतला? कारण वाक्यात V5 असेल तर डजच घ्यावं लागतं म्हणून. क्लिअर इथपर्यंत? मग काही विद्यार्थी म्हणतील सर इथं परत हॅव का बरं घेत? इथं तर हॅज होता, मग तो हॅव का झाला? कारण इथं V5 होता, त्याचा ऑटोमॅटिकली काय झाला? V1 झाला. रिझन काय सांगतो? रिझन वाक्यात डज आहे.
बघा मी काय सांगितलं, V5 होता तर डज घ्या, पण डज असेल तर समोर काय करा, V1 घ्या. अशी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून घ्यायचं असते. परत बघा आणखी येऊ, मग समतेच सुरुवातीला हेल्पिंग वर्ब, कारण प्रश्न असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, तुम्हाला गरज असते हेल्पिंग वर्बची. विदाउट हेल्पिंग वर्ब तुम्ही निगेटिव्ह पण नाही बनवू शकत आणि प्रश्नार्थक पण नाही बनवू शकत. हा नॉट नाही घेऊ शकत. मग नो साठी एक्सेप्शन आहे, जसं की ही हॅज नो मनी, हा जो नो वापरला निगेशन सारखा, नॉट, आय एम टॉकिंग अबाउट नॉट. चला पुढे जाऊया. जसं की डज ही हॅव मनी, हॅव V1 का बरं आला, इथं V1 का बरं आला, किंवा इथं V1 का बरं आला, रिझन काय होतं V1 याचं, इथं पहिल्या वाक्यात V5 होता, पहिल्या वाक्यात V5 होता, मग बाकी सर्व V1 का झाले, रिझन आहे की वाक्यात डज आणि डज आला म्हणून. ओके, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की वाक्यामध्ये काय केलेलं आहे, आपण V1 घेतलेला आहे. सो ही हॅज मनी, त्याच्याकडे पैसे आहेत. ही डज नॉट हॅव एनी मनी, त्याच्याकडे पैसे नाही आहेत. डज ही हॅव मनी, त्याच्याकडे पैसे आहेत का, डज ही नॉट हॅव मनी, त्याच्याकडे पैसे नाही आहेत का. आणि तुम्ही सर ही हॅज नो मनी, हे पण करेक्ट आहे का, यस, ते पण वापरू शकता तुम्ही, ते सुद्धा करेक्ट आहे. चला ठीक आहे, पुढचा घ्या आता. आता मला काय म्हणायचं आहे, स्टेट ऑफ पोझिशन. स्टेट ऑफ पोझिशनमध्ये जो फॉर्म्युला आहे आपला, काय फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट, हा वाला फॉर्म्युला असतो, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट. पण तोच फॉर्म्युला काय असतो, सब्जेक्ट प्लस V2, तो हॅडच काय असतो, V2 प्लस ऑब्जेक्ट असतो. बघू आपण समजून घेऊ. पण समजून घ्या, या हॅडसाठी तुम्हाला V2 समजायचं आणि V2 साठी तुम्हाला डीड घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, डीड. आता सांगितलं मी लिहून तुम्हाला. चला बघू. शी हॅड टाइम, हा आपला सब्जेक्ट होता, शी सब्जेक्ट होता, घेतला. हॅड V2 होता, जो हॅड होता तो घेतला. टाइम एक ऑब्जेक्ट होता, तो सुद्धा घेतला. मग आता याला निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह दोन प्रकारे करू शकतो. ही हॅड नो टाइम बोलू शकलेस ते पण ग्रॅमॅटिकली ते पण करेक्ट आहे, स्पोकनमध्ये यूज करतात आणि हे पण करेक्ट आहे. आता इथं डीडच का बरं आला, कारण वाक्यामध्ये V2 होता. V2 असेल तर डीड आणि डीड असेल तर V1. बघा V2 होता, हा तुमचा V2 होता म्हणून इथं काय घेतलं गेलं, डीड, आणि हा डीड होता म्हणून काय घेतलं गेलं, V1. लक्षात, तो हॅडचा ऑटोमॅटिकली काय झाला, हॅव झाला. द रिझन इज वाक्यात डीड आहे. इथं बघा वाक्यात डीड आहे, वाक्यात V1 झाला पाहिजे. इथं बघा वाक्यात डीड आहे, वाक्यात तुमच्या V1 झाला पाहिजे. हे कन्फर्म करून घ्या. डू डज डीड वाक्यात जर येत असेल तर वाक्यात क्रियापद समोर V1 येते, निगेटिव्ह आणि प्रश्नार्थकमध्ये. ओके, शी हॅड टाइम, तिच्याकडे वेळ होता. शी हॅड नो टाइम किंवा शी डिड नॉट हॅव टाइम, तिच्याकडे वेळ नव्हता. डिड शी हॅव टाइम, तिच्याकडे वेळ होता का. डिड शी नॉट हॅव टाइम, तिच्याकडे वेळ नव्हता का. चला आता फ्युचरवाला घेऊया. तुम्हाला माहित असेल हा जो पहिला भाग असतो, इट विल बी अवर सब्जेक्ट. विल जो असतो, इट विल बी अवर शाल आणि विलचा हेल्पिंग वर्ब. हॅव असतो, इट इज कॉल्ड 100% V1. आणि नाईफ याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट. काय म्हणतो आपण, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सिंपल फ्युचर. ही विल हॅव नाईफ, त्याच्याकडे अ नाईफ. इथं फक्त आर्टिकल ए लावत चाला, ए ए ए. ओके, रिझन काय होतं, रिझन होतं की नाईफला मोजू शकतो संख्येमध्ये. ही विल हॅव नाईफ, त्याच्याकडे एक चाकू असेल. ही विल नॉट, बघा नॉट कुठे लागला, बरोबर हेल्पिंग वर्ब आणि हा मेन वर्ब दोघांच्या मधोमध, या पद्धतीनं. कारण हा V1 आहे, हा V1 आहे आणि हा सुद्धा V1 आहे आणि हा हेल्पिंग वर्ब आहे, दोघांच्या मदत तुम्ही नॉट घेऊ शकता. बस एवढंच आहे. क्लिअर. म्हणजे आता याचे पण आपण काय करू शकतो, प्रश्न घेऊ शकलो असतो, म्हणजे आणखी जे निगेटिव्ह घेतले आणखी घेऊ शकलो असतो. तुम्ही पण प्रॅक्टिस करा. आता आपला शेवटचा घेऊया जो तुम्ही शिकले आतापर्यंत. शेवटचा भाग काय आहे, स्टेट ऑफ ॲक्शन, जे तुम्ही शिकले ऑलरेडी. हे शिकवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही शिकले, तुम्हाला माहीत पण आहे की स्टेट ऑफ ॲक्शन जे आहे ते भरपूर असतात आणि ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात. मग मी एवढंच म्हणेल, हे जे स्टेट ऑफ ॲक्शन आहे एकदा तुम्हाला माहीत असेल, डू डीड डन डुईंग डज, सेव्ह सेव्ड सेव्ड सेव्हिंग सेव्ज, प्ले प्लेड प्लेड प्लेइंग प्लेज, त्या असंख्य आहेत. पण स्टेट ऑफ बिंग आणि स्टेट ऑफ पोझिशन असंख्य नाहीत. ओके, हे त्याचे वाक्य पण दिले. ही डज इट, तुम्हाला माहीत असेल ना, काय माहीत असेल तुम्हाला, ही शी इट, आणि कुठली गोष्ट एक असेल, काय असेल, एक असेल, त्या सर्वांना आपण काय लावत असतो, डज लावत असतो. ओके, म्हणजे V5 लावत असतो. डज म्हणजेच काय, V5. दोन्ही एकत्र नाही येतील, दोन्ही एकत्र नाही येत, एक तर एक तर हे. जर वी असेल, यू असेल, दे असेल, ओके, आणि अनेक असतील अनेक, तर यांना काय लावतो आपण, यांना लावतो आपण डू, म्हणजेच V1 असं असते. आणि डीड असता किंवा बघा समोर जर मला डीड लावायचा असता, त्याला तुम्ही V2 म्हणता, तो सर्वांनाच लागतो. सर्वांनाच, मॅटर नाही करणार की इथं एक वचन आहे की अनेक वचन आहे, तो सर्वांना लागतो. झालं केलं इथपर्यंत. चला मग एवढं समजून घेतलं. आणि डू डज डीड तुम्हाला माहीत नसेल खूप साऱ्या विद्यार्थ्याला, हे जे आहेत मी काय लिहितो लक्षात ठेवा, डू डज डीड, हे जे आहेत हे निगेटिव्ह किंवा क्वेश्चनवाल्या वाक्यातच यूज होतात, साध्या वाक्यात त्यांचा यूज होत नाही. जर झाला तर ते हेल्पिंग वर्ब नसतात, मेन वर्ब असतात.
चला सिंपल प्रेझेंट, हा सुद्धा सिंपल प्रेझेंट, पण याच्यात मेन वर्ब होतं म्हणून हा हेल्पिंग वर्ब. हा हेल्पिंग वर्ब आणि हा मेन वर्ब कसं ओळखलं? समोर जर मेन वर्ब असला तर समोरचा मेन वर्ब असतो आणि हा हेल्पिंग वर्ब असतो. पण समोर मेन वर्ब दिलाच नाही तर स्वतःच एक मेन वर्ब आहे ना V5, एवढं इझी आहे ओळखणं. क्लिअर? पुढे बघा, पुढे तसंच आहे. शी डीड युअर, इथं जर बघितलं डीड, आता हा डीड बघा आणि हा डीड बघा, कसं ओळखायचं? लिसन, लिसन कोण आहे समोर? मेन वर्ब. लिसन म्हणजे ऐकणे. समोर जर मेन वर्ब आहे तर 100% हेल्पिंग वर्ब आहे, एवढं इझी ओळखणं. पण समोर जर मेन वर्बच नाही तर स्वतःच मेन वर्ब आहे ना, असं ओळखू शकता. पुढे चला आणखी. आता याचे काही वाक्य पण दिले. ही मूव्ह स्लोली, ही डज नॉट मूव्ह स्लोली. आता काय शिकलो आपण इथं? आपण हे शिकलो की वाक्यात जर ही असेल तर इथं मूव्ह म्हणजे V5 पाहिजे. V5 कुठे लागते माहिती आहे तुम्हाला? एक वचन असेल तर V5 आणि अनेक वचन असेल तर V1. हे विसरू नका कधी तुम्ही. V1 V5 केव्हा लावायचा? तर इथं एकटा आहे, एकटा आहे म्हणजे इथं काय लागेल? V5 लागेल, म्हणजे सब्जेक्ट V5 ऑब्जेक्ट. बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे असं म्हणू शकतो. आता मला निगेटिव्ह फॉर्म घ्यायचा, तर इथं V5 जर असेल, V5 आहे म्हणून डज घ्यायचा आणि डज आहे म्हणून V1 घ्यायचा, असा तो क्रम चेंज होत राहतो. बघू कसं? तर ही डज, डज का बरं आला? बघा, मला म्हणायचं V5 होता म्हणून डज आला आणि डज होता म्हणून V1 आला, असं तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. सो ही मूव्ह स्लोली, तो हळूहळू हलतो. हे डज नॉट मूव्ह स्लोली, तो हळूहळू हलत नाही. डज ही मूव्ह स्लोली, तो हळूहळू हलतो का? डज ही नॉट मूव्ह स्लोली, तो हळूहळू हलत नाही का? तर मी एकच सांगतो, इथं बघा V1, इथं पण बघा V1 आणि इथं पण बघा V1. V1 का आला? द रिझन इज, वाक्यामध्ये आपण काय केलं? डज घेतलेला आहे. तर डू डज डीड वाक्यात आले म्हणजे काय येत नाही इथं, दुसरा कुठला फॉर्म येत नाही, फक्त V1 येतो. सिंपल पास्ट बघून घ्या. स्नेहा टूक, टूक कोण आहे? V2. टू का V2 आहे. स्नेहा एक सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट प्लस V2 आणि उरला बघा ऑब्जेक्ट, म्हणजे सिंपल फास्ट. पण आता काय केलं आणि V2 असेल तर आपण डीड घेतो आणि डीड असेल तर V1च घेतो. हा क्रम विसरू नका फक्त. V2 असेल तर डीड, डीड असेल तर V1, V5 असेल तर डज, डज असेल तर परत V1, V1 डू असेल तर काय करतो आपण? म्हणजे V1 असेल तर डू, डू असेल तर परत V1, म्हणजे V1च येतो डू डज डीड मध्ये. स्नेहा टूक माय बुक, स्नेहाने माझं पुस्तक घेतलं. स्नेहा डिड नॉट टेक माय बुक, स्नेहाने माझं पुस्तक घेतलं नाही, याचा अर्थ सुद्धा तोच निघतो. डीड स्नेहा टेक माय बुक, स्नेहाने माझं पुस्तक घेतलं का? इथं जर डीड असेल तर इथं V1 दिसेल तुम्हाला. इथं जर तुम्हाला डीड आहे तर इथं तुम्हाला V1 दिसेल. स्नेहाने माझं पुस्तक घेतलं का किंवा स्नेहाने माझं पुस्तक घेतलं नाही का, अशा पद्धतीनं. ओके, आणखी फ्युचरचं बघा. रितेश विल किल हर, रितेश विल नॉट किल हर. विल रितेश किल हर, विल रितेश नॉट किल हर, म्हणजे इथं ऑलरेडी विल जो होता तो आपला होता, पण V1 कोण आहे हे चेंज होतं, हे V1चा V1च राहतो. ओके, या पद्धतीनं. कारण त्यानुसार आपण वाक्य जे बघतो त्यानुसार सर्वच्या सर्व काय होते, एक प्रकारे सिंपल प्रेझेंटेन्समध्ये यूज झालेले, सिंपल पास्टमध्ये यूज झाले, सिंपल फ्युचरमध्ये यूज झालेले. म्हणजे मी असं म्हणू शकतो की तुमचा जो ॲडव्हान्स भाग आपण चालू केला, इथं ॲडव्हान्स संपला का? नाही, इथून सुरुवात झाली. तुम्हाला याच्यावर नेक्स्ट लेक्चर पण आहे, ते पण करा नक्कीच. आज आपलं जे लेक्चर झालं ते नक्कीच तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला खरोखर अगोदर हे स्टेट ऑफ बिंग, स्टेट ऑफ पोझिशन, स्टेट ऑफ ॲक्शन तर माहीत होतं, पण हे तिन्ही भाग माहीत होते का? किंवा तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं का? नक्कीच कमेंट करून मला सांगाल, जेणेकरून तुमच्या कमेंटमुळेच मला आणखी मोटिवेशन मिळते तुम्हाला आणखी जबरदस्त लेक्चर तुमच्यासाठी बनवण्यासाठी. तर बघा, मी परत एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करणे, लाईक करणे हे तर प्रत्येकजण म्हणतात. मी असं काही म्हणणार नाही. मी एवढं सांगेल की गरजू व्यक्तीपर्यंत लेक्चर पोहोचू द्या. आणि तुम्हाला वाटते की सर तुमचं लेक्चर करून मला फायदा होत आहे, तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्राला आपले फ्रीवाले सेशन्स पाहायला रेफर करायला विसरू नका. तर तुम्हाला माहीत आहे की आपले विद्यार्थी, आपण कुठली मार्केटिंग करत नाही, आपली मार्केटिंग फक्त विद्यार्थी करतो, तरच त्याला बेनिफिट झाला तर तुम्हाला माहीत असेल. चालेल. सो आपला हा कोर्स आहे, ज्या विद्यार्थ्याला वाटते मला क्लास जॉईन करायचा आहे, ऑफर चालू आहे. बघा, प्रत्येक वेळेस फेस्टिवल येत राहतात. आता नुकताच 26 जानेवारी झाला, आता शिवजयंती आहे, नंतर महाशिवरात्री पण येणार. प्रत्येक कुठला ना कुठला फेस्टिवल असतो तेव्हा आपली ऑफर चालू राहते. तर आता आपली ऑफर चालू आहे, आज रात्री 12 वाजता पण चालू होणार आहे. तुम्हाला वाटते की सर माझ्याकडे वेळ आहे, मला क्लास घ्यायचा, आता मी पेड क्लोजबद्दल बोलतो की ऑफर चालू आहे, कमी फीजमध्ये कसा घेऊ शकता तुम्ही. ओके, काय जुगाडून कमी फीजमध्ये हा पूर्ण कोर्स की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती आहे का? ज्याच्यामध्ये तुम्हाला 15,000 रुपयाचे कोर्स आहे. 15,000 कसे? झिरो इंग्लिश स्पेलिंग बनवणे, वाक्य बनवणे, बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश, त्याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट इंग्लिश ग्रामर, हे आहेत ते लेक्चर. ओके, आपले ट्रिक्स, ग्रामरच्या ट्रिक्स, MPSCचं इंग्लिश, TCS IBPSCचे 100 रूल्स, 40 लेक्चर्स, त्याच्यानंतर स्पोकन इंग्लिशच्या पूर्ण लेवल, तुम्हाला शिक्षक भरती, जेवढे आता सरळ सेवेचे एक्झाम येत आहेत, IBPS असू द्या की TCS असू द्या, सर्व याच्यामध्ये डिपार्टमेंटल PSI, MPSC सर्व एक्झाम, भारतातली जगातलं तुम्हाला वाटतं की मला इंग्लिशचं काम आहे, तर सर्वच्या सर्व याच्यामध्ये आहे. सोबतच तुम्हाला प्रिंटेबल नोट्स, सोबतच टेस्ट सिरीज, सोबतच अनलिमिटेड वॉच टाईम आहे, किती वेळा बघा, 1 वर्षापर्यंत, आणि डाऊट सेशन सुद्धा लाईव्हमध्ये असतात आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत तसे. नो इम्प्रुव्हमेंट, नो फी. जर तुम्ही वाटतं की सर माझ्याकडे मी एवढा टाईम देऊ शकणार नाही, पण घेऊ का कोर्स, मी म्हणणार नका घेऊ, फ्रीमध्ये बघा ना, कशाला तुमचे पैसे वेस्ट करता, तुमच्या पॅरेंटचे पैसे वेस्ट करता, घेऊ नका. तुम्ही म्हणता सर मी दिवसाचा 1 तास देऊ शकतो,
डेफिनेटली यू कॅन जॉईन दिस कोर्स, जर तुम्ही तेवढं देऊ शकता तर. आता कोर्स घेऊन घ्यायचा सर, ते माझं इम्प्रुव्हमेंट झालं नाही, घेऊ नका. तुम्ही तुमचा लॉस करसाल, माझा लॉस करसाल. कारण मी असेच विद्यार्थी घेतात जे खरोखर रिझल्ट येतात. का रिझल्ट येतात? कारण त्यांना माहित आहे की नो इम्प्रुव्हमेंट नो फी. म्हणून एक काम करायचं, तुम्हाला हे लेक्चर बघत असताना तुम्हाला इंग्लिशमध्ये काही इश्यू आला तर बघा, माझा पर्सनल नंबर वेगळा आहे, हा आपला टेलिकॉलिंग नंबर आहे. ऍडमिशन घ्यायची आहे, तुम्ही या टेलिकॉलिंग नंबरलाही कॉल करू शकता, किंवा तुम्हाला टेने सर मला तुमच्यासोबत बोलायचं तर व्हॉट्सअप मेसेज मलाही करू शकता डायरेक्टली. मी तो नंबर सुद्धा देतो माझ्यावाला. तर समजून घ्या, सर्वच्या सर्व कोर्सेस तुम्हाला याच्यामध्ये 10 ते 12, आता अराउंड 10-11 कोर्स आहेत. लवकरच ते कोर्स 11-12 होतील. तुम्ही म्हणा सर एवढे लेक्चर थोडी ना बघणं होतं आमचे. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. टीसीची एक्झाम आली, टीसीएस बघा. आयबीबीची एक्झाम आली, आयबीपीएस बघा. तुम्ही सर आम्ही कुठली एक्झाम देत नाही, मग तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स बघा. एमपीएससी एक्झाम देता, एमपीएससी बघा, बेसिक टू ॲडव्हान्स बघा. इंग्लिश बोलायचं आहे, स्पोकन बघा. स्पेलिंगमध्ये मिस्टेक होतात ते वाले बघा. ग्रामर ट्रिक्स, ओकॅब ट्रिक्स सर्वांनाच आहेत ते वाले बघा. तुम्हाला जसा वेळ भेटतो तसे बघायच्यात तुम्ही बघू शकता. चालेल. सो ही आपली ऑफर आहे, आणि ही जी ऑफर आहे ही ऑफर लिमिटेडच असते. तर तुम्ही जॉईन करू शकता. मी माझा पर्सनल नंबर देते तुम्हाला, ओके, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. गणेश सर नावाने हा नंबर सेव्ह करून घ्या. 9098138483 हा नंबर गणेश सर नावाने सेव्ह करून घ्या, किंवा गणेश राऊत सर नावाने सेव्ह करून घ्या. गणेश राऊत, ओके, मी माझं नाव लिहिलेलं आहे, या नावाने सेव्ह करून घ्या. आणि माझ्या नंबरला कॉल करू नका, तर व्हॉट्सअप मेसेज करा, जेणेकरून मी हे करू शकतो. व्हॉट्सअपला रिप्लाय भेटतच नाही आहे, तर मग तुम्ही मला कॉल करा. कॉलवर रिप्लाय मिळाला नाही तर डायरेक्टली तुम्हाला असं वाटत असेल तर या नंबरला कॉल करा. 7999189909. ओके, हा आपला टेलिकॉलिंग नंबर आहे, या नंबरला कॉल करू शकता. किंवा तुम्ही असाल सर मला कॉल करायचा नाही, काहीच करायचं नाही, तुम्ही ज्या टेस्ट सिरीज दिल्या ह्या सर्व मला सॉल्व्ह करायच्या आहेत, ह्या सुद्धा तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. कुठल्या वेळेला मी परत दाखवतो तुम्हाला, कुठल्या वेळेला तर हे जे दाखवलेलं आहे. गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डायरेक्टली पेड कोर्सवर क्लिक करा. पेड कोर्सवर क्लिक केल्यानंतर कंटेनवर क्लिक करा. बघा, कंटेनवर क्लिक केल्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स वरते, आणि हे फ्री लेक्चर दिसेल तुम्हाला. पहिले फ्री लेक्चर्स आहेत 5-6 जे काही असतील, तिथे तुम्ही व्हिडिओ बघू शकता, PDF बघू शकता, टेस्ट देऊ शकता, सर्व करू शकता. स्वतः चेक करू शकता की आजचं लेक्चर तुम्हाला किती समजलं. म्हणून मी तुमची 100% गॅरंटी घेतो. नो इम्प्रुव्हमेंट नो फीज. चालेल. सो आपलं आजचं 4थं लेक्चर होतं. आज फक्त सुरुवात केली आपण ॲडव्हान्स टेनची. तुमची 100% गॅरंटी माझ्याकडे आहे, बिकॉज तुम्ही सर्व लेक्चर बघणार आहात. तुम्ही बघता नाही बघता हे सर्व माझ्या साईडला समजते, म्हणून तुमची गॅरंटी 100% मी घेणार आहे. फक्त रेग्युलर लेक्चर बघा, कुठेही स्किप करू नका. इंग्लिश हा तुमचा सर्वात बेस्ट स्कोरिंगवाला सब्जेक्ट ठरणार आहे. चालेल. सॉल्व बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच एव्हरीवन.